नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 11 जुलै 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। राज्यात काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे, तर काही जिल्ह्यात मात्र पावसाने आता विश्रांती घेतली आहे। आजही काही जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। येत्या 14 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे। वेधशाळेच्या अंदाजानुसार 11 ते 14 जुलै दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस होईल। विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। पुणे शहरासह जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर पश्चिम महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। मुंबईत मराठी भाषिकांचा टक्का सातत्याने घसरत चालला आहे। मुंबई शहर आणि उपनगरात मराठी माणसांना आता घर खरेदी करतानाही नकार दिला जात आहे, अशा तक्रारी वाढल्या आहेत। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे। बिल्डरकडून भाषा, खाद्य संस्कृती किंवा धर्म या कारणांमुळे जर मराठी माणसाला घर नाकारण्यात आले तर संबंधित बिल्डरवर थेट कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे। येत्या 29 ऑगस्ट रोजी मराठा वादळ मुंबईत येऊन धडकणार आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी हाक दिली आहे। मुंबईत आरक्षणाचा हुंकार घुमणार आहे। गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी मुंबईसह राज्यात लाखोंचे मोर्चे काढण्यात आले। ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची आणि सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे। यापूर्वी मुंबईच्या वेशीवर वाशी येथे मराठा वादळ धडकले होते। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक मागण्या मान्य केल्या होत्या, त्यातील काहींची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने तसेच ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना सरसकट आरक्षण न दिल्याने आता मराठा समाजाचा आरक्षण मोर्चा हा मुंबईत धडकणार आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। खरं तर मागील काही दिवसांपासून हे कर्मचारी 8व्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत। सरकारकडून अजून तरी 8व्या वेतन आयोगाची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी देखील जर 8वा वेतन आयोग लागू झाल्यास केंद्राच्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढेल, याबाबतची माहिती समोर आली आहे। एमबीटच्या अहवालानुसार 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर 30 ते 34% पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होऊ शकते। 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी जानेवारी 2026 पासून लागू होण्याची अपेक्षा आहे, परंतु हे तेव्हाच होईल जेव्हा अहवाल तयार होईल, सरकारला पाठवला जाईल आणि सरकार त्याला मान्यता देईल। महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज आहे। पश्चिम आणि दक्षिण भारताला जोडणारी आणि कोकणच्या निसर्गरम्य वातावरणातून धावणाऱ्या उधना ते मंगळूर या ट्रेनला आता मुदतवाढ देण्यात आली आहे। खरं तर उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये कोकण रेल्वे मार्गावर वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर ही द्विसाप्तिक रेल्वे सुरू करण्यात आली होती। आता या ट्रेनला मुदतवाढ देण्यात आली आहे, त्यामुळे कोकणी माणसाला तसेच उधनावरून मंगळूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता मोठा दिलासा मिळाला आहे। निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं गेल्याच्या कारणावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कामगाराला मारहाण केली होती। या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला होता। दरम्यान या घटनेला 2 दिवस उलटूनही संजय गायकवाड यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। या घटनेबाबत बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी कुठलाही पश्चाताप व्यक्त केलेला नाही। उलट त्यांनी प्रसार माध्यमांसमोर आपण काही चुकीचं केलं नसल्याचा दावा केला। दरम्यान संजय गायकवाड प्रकरणात गृहराज्यमंत्र्यांनी अद्याप कोणतीही तक्रार आली नसल्याचं सांगितलं आहे। गायकवाड यांच्यावर कारवाई होणार की नाही असा प्रश्न प्रसार माध्यमातून उपस्थित करण्यात आला। यावर फडणवीस यांनी योग्य कारवाई केली जाईल असं म्हटलंय। महाराष्ट्रातील परवानाधारक हॉटेल आणि रेस्टॉरंट म्हणजेच हॉस्पिटॅलिटी उद्योगावर राज्य सरकारने लादलेल्या अन्यायकारक करवाढीच्या विरोधात येत्या 14 जुलै रोजी राज्यभरात 20,000हून अधिक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। हा बंद महाराष्ट्र सरकारने हॉस्पिटॅलिटी उद्योगावर लादलेल्या वाढीव करांचा निषेध म्हणून असोसिएशन फॉर हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स या संघटनेच्या वतीने पुकारण्यात आला आहे। या अन्यायकारक करवाढीमुळे सुमारे 1.5 लाख कोटींची उलाढाल असलेला हा उद्योग अक्षरशः बंद होण्याची वेळ आली आहे, असे स्पष्ट मत संघटनेकडून व्यक्त करण्यात आले आहे।
ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी समोर आणलेल्या एका व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। त्यांनी माध्यमांना एक व्हिडिओ दिला असून हा व्हिडिओ मंत्री संजय शिरसाट यांच्याशी संबंधित आहे। या व्हिडिओत एक पैशाने भरलेली बॅग दिसत आहे। हा व्हिडिओ समोर येताच संजय शिरसाट यांच्याबाबत वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत। पैशांनी भरलेली बॅग नेमकी आली कुठून असा सवालही केला जातोय। यावरच आता समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। ती बॅग पैशांनी भरलेली नाही, तिच्यात कपडे आहेत असा दावा शिरसाट यांनी केलाय। भारतात सोनं आणि चांदीच्या दरात सातत्याने चढ उतार होताना दिसत आहे। शुक्रवारी सोनं आणि चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली आहे। सोन्याच्या किमतीत 600 रुपयांनी वाढ झाली आहे। 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,000 रुपये आहे, तर 1 किलो चांदीचा दर 1,11,000 रुपये आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांअंतर्गत महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत। कार्यकर्ते, पुढारी, नेते, नगरसेवकांचा गेल्या 5 वर्षांचा वनवास आता संपणार आहे। आता शहरात आणि गावागावात चैतन्य संचारणार आहे। जिल्हा परिषदा, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये निवडणुकीचे वारे घुमू लागले आहेत। त्यातच पालिका निवडणूक 3 टप्प्यात होण्याची शक्यता समोर येत आहे। 1 जुलै पर्यंतची मतदार यादी वापरावी असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे। येत्या ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत पालिका निवडणुकीचा बार उडणार असल्याचे समजते। त्यामुळे कार्यकर्त्यांसाठीचा हा सुगीचा हंगाम ठरेल।